कळसरकरवाडी येथील पवार कुटुंबीय करणार सामूहिक आत्मदहन। महसूल प्रशासनाच्या कानावर वेळोवेळी बोगस पीक पाहणी आणि बोगस नोंदी प्रकरणी तक्रार घालून देखील आम्हाला न्याय मिळत नसल्याचा आरोप। चला पाहूया सविस्तर बातमी। मान तालुक्यातील कळसरकरवाडी जवळ गाडेवाडी हद्दीतील गट नंबर 249 या गटामध्ये बोगस पीक पाहणी आणि विहीर नसताना विहिरीची नोंद ई पीक नोंदणी ॲपद्वारे केली गेली होती। त्यानंतर तलाट्यांनी त्या ठिकाणचा पंचनामा करून विहीर नसल्याचं सांगितलं। मात्र ज्यांनी नोंद केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही, असे प्रशांत पवार यांनी सांगितलं। दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात उपस्थित माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते। नमस्कार, मी प्रशांत विश्वासराव पवार, राहणार कळसरकरवाडी, तालुका मान। मला या बातमीच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत माझं काहीतरी म्हणणं पोहोचवायचं आहे। तर विषय असा आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या शेजारील गाव गाडेवाडी येथील गट नंबर 249 मध्ये आमच्या चुलते व इतर काही जणांनी मिळून एक बोगस विहिरीची नोंद घातली होती। याच्याबद्दल आम्ही प्रशासनाकडे तक्रार देखील केली होती। याचा प्रशासनानं पंचनामा देखील केला व पंचनामा झाल्यानंतर प्रशासनाने या दोषीवरती कुठलीही कारवाई केलेली नाही। ही गोष्ट झाल्यानंतर लगेच त्याच व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्याच्या नावावरती आमच्या चुलत्याकडून त्यांच्या जमिनीचा पूर्ण हिस्साच त्या क्षेत्रातील विकत घेतला। पण तो विकत घेताना देखील त्यांनी परत तिथं फ्रॉडच केलेला होता। त्या ठिकाणी आमची कुठलीही वहिवाट नसताना त्या ठिकाणी त्यांनी बोगस पीक पाणी लावली आणि तो दस्त केला। तो दस्त रद्द करण्यासाठी आम्ही ज्यावेळी गाव कामगार तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता, पण गाव कामगार तलाठी यांनी देखील काय केलं की आमचा अर्ज त्यांच्याकडे दिला होता। त्यांनी आम्हाला पोच दिली, पण आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस न काढता किंवा आमची कुठलीही हरकत न ऐकून घेता किंवा तक्रार रजिस्टर न चालवता त्यांनी डायरेक्ट ज्या व्यक्तींनी विकत घेतला, पायल, हर्षदा व संजिता यांची नावे त्यांनी डायरेक्ट सातबाऱ्यावरती ओढली। त्याचबरोबर आम्ही प्रशासनाला त्याच वेळेला बोगस पीक पाहणी जी केलेली आहे त्याच्याबरोबर कारवाई करण्यासाठी अर्ज केला होता। पण आज 1.5 महिना होऊन देखील प्रशासनाने याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही किंवा कुठलंही पाऊल उचललं नाही। या गोष्टीचा आमच्या 6 कुटुंबांना भयंकर म्हणजे असा प्रचंड भयंकर मानसिक त्रास होतो की आमच्या कुटुंबाची मानसिक स्थिती आता ढासळत चालली आहे। आणि यातून जर प्रशासनाने यांच्यावरती तात्काळ कारवाई नाही केली किंवा गुन्हा नाही दाखल केला तर आमच्या 6 कुटुंबांचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे जाऊन आत्मदहन करणार। आणि त्याच्यानंतर मात्र प्रशासनाला आमची एकच कळकळीची विनंती राहील की आत्मदहन केल्यानंतर तरी आमच्या 6 कुटुंबांच्या प्रेताचा पंचनामा करायला तरी प्रशासन तिथपर्यंत येईल का किंवा त्यांच्यावरती कारवाई करेल का, एवढाच प्रश्न मला प्रशासनाला विचारायचा आहे। आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।